धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन संपन्न झालंय। माटुंगा इथल्या आरपीएफ मैदानावर भूमिपूजन सोहळा पार पडलाय। डीआरपीपीएल कडून प्रकल्पाचं भूमिपूजन झाल्याची माहिती मिळतेय। प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येत आहे असं डीआरपीपीएल कडून जाहीर करण्यात आलंय। समूहाकडून धारावीचा पुनर्विकास केला जाणार आहे। या पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन जे आहे ते काल याच माटुंगा सेंट्रलच्या मैदानाच्या या ठिकाणी जे आहे ते पार पडलेलं आहे आणि हे जे आहे ते 7 तारखेला पहिल्यांदा जे आहे ते भूमिपूजन होणार होतं। नंतर 12 तारखेला भूमिपूजन होणार होतं, परंतु विरोध जो आहे तो धारावी बचाव समितीकडून जो आहे तो विरोध करण्यात आला आणि त्यानंतर या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी काल दुपारच्या दरम्यान भूमिपूजन पार पडलं अशी माहिती जी आहे ते अदानी समूहाकडून देण्यात आलेली आहे आणि याच्यावरती अनेक जणांनी आक्षेप जो आहे तो आक्षेप घेतलेला आहे। आपण जर हे मैदान पाहिलं तर या मैदानाच्या या ठिकाणी जो आहे तो भूमिपूजन कार्यक्रम पार पडला। अवघ्या 15 ते 20 जणांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला असल्याची माहिती जी आहे ती देखील अदानी समूहाकडून देण्यात आलेली आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर विशेष बाब म्हणजे या अदानी समूहाच्या प्रकल्पाला जो आहे तो विरोध होतोय, भूमिपूजनाला देखील विरोध होत होता। जेव्हा धारावी बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून आंदोलन केलं जात होतं त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की आम्ही भूमिपूजन करणार नाही। त्यावेळेस त्यांनी आंदोलन मागे घेतलं होतं, परंतु काल जे आहे ते अदानी समूहाकडून भूमिपूजन करण्यात आलं अशी माहिती जी आहे ते अदानी समूहाकडून देण्यात आली होती। त्याच्यामुळे आता विरोधकांची काय भूमिका असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन खंडूसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। तर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं